उमाची या लग्नाला संमती आहे असं वाटून राहिलं मला. अरे सोड आसावरीचा विचार आणि फक्त शारदाचा विचार कर. आम्ही दोघं जेवायला बाहेर जातोय. हे लग्न कोणताही गाजावाजा न करता अगदी साधेपणाने करूया आपण. तुम्ही नाही का मला म्हणालात आपण रात्री डिनरला जाऊयात एकत्र, म्हणून मी तयार होऊन बसली आहे. आसावरी तुला भास झाला असेल. आसावरी 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 दारू नाही. आसावरी दारू काढ. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. काय बोलायचंय तुला आसावरी? मला वेळ लागला का? काय बोलतेस? नाही, तुम्ही योगेश माझी खोटी समजूत घालू नका. मला माहिती आहे, मला वेळ लागलाय मला वेळ. कारण मला काहीही आठवत नाही. मी सगळ्या गोष्टी विसरते. लहान सहान कित्येक गोष्टी मी विसरते. माझी खात्री हर्षवर्धन. हे बघ आसावरी, हे बघ. तुम्ही दूर राहा माझ्यापासून. तुम्ही माझ्यापासून दूर राहा. कारण तुम्हाला माझ्यापासून धोका आहे. आपल्या देवयानीला पण माझ्यापासून धोका आहे. मला वाटतं मी तुमच्या दोघांपासून दूर कुठेतरी जायला पाहिजे. मी ना हे घर सोडून जाते. मी सांगते मला वेळ लागलाय. काय बोलतेस तू वेड्यासारखं? हो ना तुम्हाला पण वाटलं ना मी वेड्यासारखं बोलते, मी वेडी असं वाटलं ना तुम्हाला पण? बरोबर आहे आसावरी. हे बघ असं काही नाहीये. तू एकदम नॉर्मल आहेस. नाही मी अजिबात नॉर्मल नाहीये. कारण नॉर्मल बाई नवऱ्याच्या डब्यात पोळ्या टाकायला विसरत नाही ना. अलार्म लावायला विसरत नाही. आणि मनातल्या मनात नवऱ्याबरोबर फोनवर बोलून डिनरचा प्रोग्राम ठरवत नाही. नॉर्मल मी असं नाही करत. काय मी नॉर्मल नाहीये. मी नॉर्मल नाहीये. त्यामुळे माझ्या या वेडेपणामुळे देवयानीच्या पण जीवाला धोका आहे. हर्षवर्धन, मी घर सोडून जाते. आसावरी तिला सांभाळ. मी घर सोडून जाते. आसावरी एक तर तुला काही झालेलं नाहीये. आणि जर तुला असं वाटत असेल की तुला काहीतरी झालंय, तुला काहीतरी होत आहे, तर तुझी पूर्ण ट्रीटमेंट इथे होईल. या घरात मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अगं आजपर्यंत तू मला एवढी साथ दिलीस. आता तुझ्या या अशा अवस्थेत मी तुला असा दूर लोटीन? इतकं तकलादू वाटलं तुला माझं प्रेम? इतका स्वार्थी वाटलं मी तुला? नाही आसावरी, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. कधीच नाही. तो दिवस लवकरच येईल आसावरी, जेव्हा तुझी ही घर सोडून जाण्याची इच्छा नक्की पूर्ण होईल. नक्कीच. काका हे घ्या. काय? बडीशेप. अच्छा, म्हणजे आज उमाची जबाबदारी तू स्वतः घेतलीस तर? एरवी जेवणानंतर उमाच मला बडीशेप आणून देते ना? नाही तसं काही नाहीये. ती आता आवरावर करत होती म्हणून मग म्हटलं आपणच नेऊया बडीशेप.
चला म्हणजे घरगुती छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी तुलाही आता कळायला लागली तर. आता सासरी गेल्यावर या गोष्टी तुलाच सांभाळायच्या आहेत. कारण या अशा जबाबदाऱ्या घ्यायला तिकडे कोणी बाई माणूस नाहीये. तुझ्याच अंगावर या जबाबदाऱ्या पडणार आहेत. अगदी शार्दूलची जबाबदारी सुद्धा. हो माहिती आहे मला. खरं तर काका हे सगळं सांभाळणं खूप कठीण आहे, पण तरी मी नक्की प्रयत्न करेन. माझी खात्री आहे बेटा, तू हे सगळं अगदी व्यवस्थितपणे सांभाळशील. कसं आहे ना नेहा, जेव्हा आपण एखादा स्वतःच्या मनाने निर्णय घेतलेला असतो तेव्हा तो पूर्णत्वास नेणं हे आपलं ध्येय असतं. आणि आपण ते करतोही, कारण आपण तो जगाच्या विरोधात जाऊन घेतलेला असतो. काका तुम्हाला असंच वाटतं की माझा निर्णय चुकीचा आहे म्हणून? छे, मला अजिबात तसं वाटत नाही. मी तुला याआधीही सांगितलेलं आहे की हा जो तू निर्णय घेतलाय त्यात मला काहीही गैर वाटत नाही. मग सावरीताईला असं का वाटतंय? काय वाटतंय? तिला माझं हे लग्न मान्य नाहीये, म्हणजे तिला हे सगळं नाही आवडलं. नेहा, प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आणि तू जो निर्णय घेतलायस त्याविषयी तर प्रत्येकाची मतं वेगवेगळी असणारच, कारण मुळात तो पचवणंच खूप कठीण आहे. मला कळत नाहीये तू लोकांची का चिंता करतेस? काका हो, सावरीताई म्हणजे लोक नव्हे. खरं तर मला इतरांशी काहीही घेणं देणं नाहीये, पण जर माझ्या ताईलाच हे सगळं आवडत नसेल तर? नेहा, तू का विचार करतेस असा? सावरीला या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना नाहीये, पण ती इथे आली, तिला सगळं व्यवस्थित कळलं तर तीही तुझं कौतुकच करेल. काका हेच नकोय मला. मी शार्दूलशी लग्न करते म्हणून लोकांनी माझं कौतुक करणं किंवा माझी कीव करणं. खरं तर ना मला अशानं उगाच वाटतं की मी जगाच्या विरोधात जाऊन काहीतरी करते म्हणून. मी अगदी सर्वसामान्य मुलीसारखी वागतेय काका. शार्दूल मला आवडतो, त्याच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी त्याच्याशी लग्न करते. त्याच्यावर दया दाखवण्यासाठी किंवा माझा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही. कसं आहे नेहा की तू एका मेंटली हँडिकॅप मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय, जो या जगाच्या चालीरीतींपेक्षा खूप वेगळा आहे. आणि जे खूप वेगळं असतं, चालीरीतींमध्ये बसणारं नसतं, त्याचं एक तर कौतुक होतं किंवा निंदा होते. जे जगाच्या चालीरीतींमध्ये बसणारं असतं ते सामान्य असतं, त्याचं कौतुक कधीच होत नाही. पण हे असं का होतं काका? तुला मी एक उदाहरण देतो, म्हणजे तुझ्या कदाचित लक्षात येईल. तू कधी 6 बोटं असणारा माणूस पाहिलायस? हो, पुष्कळदा. पण जेव्हा आपल्याला असा हातापायांना 6 बोटं असणारा माणूस दिसतो तेव्हा आपल्याला त्याचं कौतुक वाटतं, कारण आपल्याला फक्त 5च बोटं असतात, म्हणून आपण त्याच्याकडे कौतुकाने बघतो. सगळ्यांनाच 6 बोटं असती तर त्याचं कौतुक कोणी केलं असतं? कळलं? हो. आणि म्हणूनच लोकांनी तुझं कौतुक केलं तर हुरळून जाऊ नकोस. कोणी विरोध केला किंवा निंदा केली तर खचून जाऊ नकोस. तुझ्या निर्णयावर तू खंबीर राहा, तरच तुझी जबाबदारी तू योग्य रीतीने पार पाडू शकशील. समजलं? जा आता, आज जाऊन आईला मदत कर. हो.
लिप्स, आज मी सुष्मिताला तुझ्याकडे मुद्दा म्हणून घेऊन आलोय, कारण तुम्हा दोघींमध्ये जो काही वाद आहे तुम्हाला आज मिटवायचा आहे, कारण याचा त्रास तुमच्यापेक्षा जास्त मला होतो. परेश, मी अजिबात वाद घातला नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ज्या माणसावर मी प्रेम करते त्याचा अपमान झालेला मला अजिबात सहन होणार नाही, मग तो कुणीही का केला असेल. शारदा, मी अपमान केलेला नाहीये. मी फक्त तुला सावध केलं. म्हणजे तो माणूस मला फसवतोय हाच अर्थ होता ना त्याचा. शारदा शारदा, अर्थाचा अनर्थ तू करतेयस. अगं पण तूच बोलली ना की. एक मिनिट, आधी दोघीही शांत व्हा, नाहीतर महाभारत पुन्हा सुरू होईल. हे बघ परेश, मी फक्त तिला कीप क्वाइट. आधी माझा ऐक. टिप्स, सुष्मिता तुला जे काही बोलली त्यामागे तिचा तुला दुखवण्याचा काहीही हेतू नव्हता, तरी पण तिच्या बोलण्याने तू दुखावली गेलीस. तेव्हा सुष्मिता, यापुढे तू हिच्याशी कधीही हर्षवर्धनच्या विषयाबद्दल बोलायचं नाहीस. अरे परेश, पण मी तिला नाही, तिला ते आवडत नाही ना, पण हे माहीत असून सुद्धा तू तिच्याशी बोलणं योग्य नाही. ओके, माझी हर्षवर्धन बद्दल जी काही मतं आहेत ती फक्त माझी आहेत. ती कोणा दुसऱ्यावर लादण्याचा मला अधिकार नाहीये. त्यामुळे यापुढे माझं कुठलंही मत मी शारदासमोर मांडणार नाही. इट्स माय प्रॉमिस. ओके? ओके टिप्स, खुश? आय एम सॉरी सुश. इट्स ओके. नाही खरंच, मी रागाच्या भरात नाही ते बोलले तुला. सोड ग, मी सगळं विसरली आहे. अगं खरंच माझ्या मनात काही नाहीये. नाहीतरी मैत्रीमध्ये असे छोटे मोठे वादविवाद होतच असतात ना. आणि ते नंतर लगेच मिटतात सुद्धा. तेव्हा तुम्हा दोघींमधला वाद आज मिटला असं मी जाहीर करतो. आणि या शुभ पर्वावर मला एक गरमागरम कॉफी मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो. मिळेल ना? आत्ता आणते. असावरी, थोडं जेवून घे. तुम्ही आणलं मग का? काही प्रॉब्लेम आहे? नाही, असं नाही. हे बघ, जेव्हा मला बरं वाटत नव्हतं, मी दुःखात होतो, तेव्हा तू माझी काळजी घेतलीस, मला सावरलंस. मग आज जेव्हा तुझी अशी परिस्थिती आहे तेव्हा तुला सावरण्याची, तुला जपण्याची पाळी माझी आहे. तूच म्हणतेस ना, संसार कधी एकट्याचा नसतो, दोघांचा असतो. आणि आता अजिबात रडायचं नाही. मला तुझ्या डोळ्यातनं एकही अश्रू नकोय. जेवतेस? हा, मी भरवणार तुला. असावरी, एक शब्दही बोलायचा नाही. हा, अशीच हसत राहा. मला तुला फक्त आनंदी पाहायचं आहे. पण आजकाल मला या आनंदाची पण भीती वाटते. म्हणजे असं वाटतं की हे सगळं खरं आहे का माझ्या मनाचे खेळ. म्हणजे आता हे सगळं घडतंय,
उद्या सकाळी उठून जर असं कळलं की हे सगळं घडलंच नव्हतं आणि हा मला झालेला भास होता तर नाही, असं काहीही होणार नाही. असं काहीही होणार नाही. आत्ता जे घडतंय ते खरं आहे, तो भास नाही. माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज. आणि आता एक शब्द बोलायचा नाही, एकही अश्रू गाळायचा नाही. हर्षदा, हर्षदा, काय कसला विचार करतेस? वहिनीचा आधी तिला खरंच काही झालं असेल का रे? आता ती जशी वागतीये त्याच्यावरून तरी म्हणजे तू बघितलंस ना, आजकाल ती बऱ्याच गोष्टी विसरते. नाही पण तुला काय वाटतं, खरंच तिची कंडिशन इतकी वाईट आहे? हे बघ हर्षदा, टेन्शनमुळे असं होऊ शकतं. कसलं टेन्शन? आधी मला सांग, काय टेन्शन आहे वहिनीला? सगळं सुरळीत चाललंय. मला वाटतं तिला काहीतरी झालंय हे तिला भासवणं हीच जास्त टेन्शनची गोष्ट आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं की नाही सोड. हर्षदा, काय वाटतं तुला? स्पष्टपणे काय ते बोल. काही नाही, मला वहिनीची काळजी वाटते, इतकंच. ती तर सगळ्यांनाच वाटते, म्हणून तर आपण तिच्यावरती उपचार सुरू केलेत ना. आणि हर्षदा, मला असं वाटतं की आपण जेवढी तिची चांगली काळजी घेऊ ना, तेवढं तिला पटकन बरं वाटेल. मला नाही वाटत. का? कारण मला असं वाटतं की तिची जास्त काळजी घेणं म्हणजे तिला अशी सतत जाणीव करून दिल्यासारखं की तुला काहीतरी झालंय आणि मुळात वहिनीला काहीच झालं नाहीये. कशावरून? हे बघ हर्षदा, तुला काय वाटतं ते स्पष्टपणे सांग. हर्षदा प्लीज. हे बघ आधी, वहिनीला खरंच काही झालंय की नाही मला माहित नाही, पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते. आज संध्याकाळी 5:30 वाजता फोन वाजला होता. हॅलो. म्हणजे तुला असं म्हणायचंय का हे सगळं दादानी? एक मिनिट, मला तुझ्या दादांबद्दल काहीच म्हणायचं नाही. मला जे माहिती होतं ते मी तुला सांगितलं. तर इथून पुढे तुला काय करायचं ते तू ठरव. गुड नाईट. मे आय कम इन सर? अरे मिस्टर म्हात्रे, या या. सर, मला बोलवलं? मिस्टर म्हात्रे, तुम्ही कधी चेन्नईला गेले? नाही. मग आता जायची तयारी करा. म्हणजे सर, नाही घाबरू नका, मी तुम्हाला कायमचं तिकडे पाठवत नाहीये. तिकडे चेन्नईला ट्रेड अँड कॉमर्स एक कन्व्हेन्शन आहे. आपल्या बँकेचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. मी तुमचं नाव पुढे केलंय. माझं? हो, म्हणजे आता मला तरी तुम्हालाच पाठवणं योग्य वाटतंय. तुम्ही हुशार आहात, यंग आहात, कर्तबगार आहात. माझ्या डोळ्यासमोर आत्ता तुमच्याशिवाय इतर कोणीही नाही. साधारण 4 दिवसाचा दौरा असेल. 4 दिवस? प्रॉब्लेम आहे का?
नाही तसं काहीच नाही. अच्छा, बायकोला सोडून 4 दिवस चेन्नईला जायची इच्छा नाही आहे. काय सर तुम्ही पण. आणि मी समजू शकतो मात्रे. खरं तर त्यांनी स्पाऊस अलाव करायला हवं होतं, पण तसं नाही आहे. पण तरी तुम्हाला संयोगिताला सोबत घेऊन जायची इच्छा असेल तर मी बँकेच्या खर्चातून तशी सोय करू शकतो. नाही सर, त्याची काही गरज नाही आहे. तसंही मी तिकडे कन्व्हेन्शनमध्ये बिझी असणार आहे, मलाही वेळ नाही मिळणार. तेही झालंच म्हणा. एनिवे, ऑल द बेस्ट. तुम्ही जायची तयारी करा. मी पिऊनला सांगून जे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं ते पाठवून देतो. थँक्यू सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. वेलकम.